तूळ राशी ही राशी चक्रातील 7वी रास. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा म्हणजे 17 ते 23 मार्च 2025 कसा राहील आणि समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. तूळ राशीबद्दल बोलायचे झाले तर तूळ राशीचे लोक कामाची निगडीत जबाबदारी घेताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. तूळ राशीच्या लोकांना अनेक ठिकाणी व्यासपीठ गाजवायला खूप आवडते. या राशीच्या लोकांचा सगळ्याच ठिकाणी वावर असतो. हे लोक कामाला प्राधान्य देतात, नातेवाईक जपतात, नाती जपतात. वक्ते, वकील, न्यायाधीश, कुठलीही एजंटची कामे, बौद्धिक कामे जी कामे आहेत त्यामध्ये हे लोक आपल्याला पुढे जाताना दिसून येतात. तर अशा या तूळ राशीचे 17 ते 23 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या प्रेमजीवनात सकारात्मक ऊर्जा मिळेल. जे नातेसंबंधात आहेत त्यांनी संवादावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होईल. अविवाहित तूळ राशीचे लोक नवीन व्यक्तीकडे आकर्षित होतील. नवीन नातेसंबंधांचा शोध घेण्यासाठी तयार असले पाहिजे. भावनिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे, म्हणून सोबत थोडा वेळ घालवा. करिअरच्या बाबतीत या आठवड्यात वाढ आणि प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तुमच्या कौशल्याची आवश्यकता असलेले नवीन प्रकल्प शोधण्यात खूप सक्रिय राहा. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदलांना तोंड देण्यासाठी तुमची अनुकूलता एक मोठी ताकद ठरेल. सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याने तुम्हाला सामान्य ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. तुमचे विचार शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. व्यवस्थित राहा आणि तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात. या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. खर्च करण्याची इच्छा वाढू शकते, परंतु पैसे वाचवणे आणि बजेट तयार करणे याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. खर्चाचा आढावा घ्या आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक चांगली परतावा देऊ शकते, परंतु संशोधनाशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबींमध्ये विश्वसनीय स्रोतांकडून सल्ला घ्या. भविष्यासाठी आर्थिक पाया सुरक्षित आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या आणि ऊर्जावान राहण्यासाठी पुरेशी विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. दररोज योग आणि ध्यान करा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. तुमच्या आहाराबद्दल काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या. यामुळे तुमचे एकूण आरोग्य चांगले राहील. करिअर, व्यवसाय, परीक्षा, स्पर्धा आणि प्रेमवर्तन इत्यादी बाबतीत तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. या आठवड्यात तुमच्या बऱ्याच काळापासूनच्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. बेरोजगार लोकांना इच्छित नोकरी मिळू शकते, तर आधीच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पदात आणि अधिकारात वाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात विक्रीत सुधारणा आणि नफ्यात टक्केवारीत वाढ झाल्याने तुम्हाला आनंद होईल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. जर तुम्ही व्यवसायासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आधी कर्ज घेतले असेल तर या आठवड्यात तुम्ही ते परतफेड करू शकाल. एकंदरीत आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तूळ राशीसाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. नातेसंबंधांच्या बाबतीतही तुम्ही सुसंगत राहाल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत निर्माण झालेले कोणतेही गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात परस्पर विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा 3रा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे. या आठवड्यात तूळ राशीच्या जीवनात फक्त आनंदच असू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. 17 ते 23 मार्च 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सूर्य, शुक्र, बुध आणि राहू मीन राशीत असतील, ज्यामुळे बुद्ध्यादिक, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण यांच्यासह मालव्य नीचभंग राजयोग तयार होत आहेत. यासोबतच मंगळ मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनी कुंभ राशीत असेल. यासोबतच 17 मार्च रोजी बुध मीन राशीत आणि 18 मार्च रोजी शुक्र मीन राशीत अस्त करेल. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण इतर राजयोगांबद्दल बोललो तर या आठवड्यात गजकेशरी, शश राजयोग, धनलक्ष्मी राजयोग आणि बुध अरुणच्या अर्धकेंद्रासह
सूर्य यमाचा त्रिएकदश योग तयार होत आहेत। मंगळ मिथुन राशीत असल्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे। या राजयोगांच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल। आर्थिक परिस्थिती सामान्य राहील। कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील। प्रेमसंबंधांमध्ये किरकोळ गैरसमज होऊ शकतात, पण धीर धरावा। तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। व्यवसायात नवीन भागीदारासोबत सामील होण्याची संधी मिळेल। मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगाची मदत घ्यावी। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा 16, 20 आणि 21 असणार आहे। तर भाग्यवान रंग पांढरा, हिरवा आणि निळा असणार आहे। भाग्यवान दिवस शुक्रवार, शनिवार आणि बुधवार असणार आहे। या आठवड्यामध्ये घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा। या आठवड्यात दररोज दुर्गा देवीची पूजा करावी आणि गरिबांना जेवण द्यावे।